हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 24वा, ओवी क्रमांक 97. जात वित्त गोत कुळ शीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. जात वित्त गोत कुळ शीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. माणसाला प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो आणि त्यातून अहंकार निर्माण होत असतो. कोणाला कशाचा गर्व आणि ताठा असेल त्याला काही नियम नाही, परंतु जो तो उगाचच आपला ह्यात असतो, फुशारकी मारत समाजात हिंडत असतो. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जात वित्त गोत कुळ शीळ मात. कोणाला आपली जात श्रेष्ठ वाटते. आता जन्माला येणे हे काही आपल्या हातात नाही. येथे जन्म झाल्यावर स्वपराक्रम करून उत्तम जीवन जगणे याला महत्त्व असते. परंतु कर्तव्यशून्य लोकही जातीचा अभिमान बाळगत असतात. अमुक जमातीत जन्म झाल्याने तो कसा काय श्रेष्ठ ठरतो, तो कसा काय बहुमानाला प्राप्त होतो, ते त्याचे त्यालाच माहीत. श्रेष्ठतेसाठी, बहुमानासाठी स्वतःची लायकी स्वपराक्रमाने सिद्ध करावी लागते. कोणाला आपल्या श्रीमंतीचा अभिमान असतो, तो मोठ्या तोऱ्यात वागत असतो. त्यातून गर्भ श्रीमंत असेल, वित्त स्वकष्टाने न मिळता आयतेच मिळालेले असेल तर त्याचा ताठा फारच मोठा असतो. त्याला वाटते की सर्व काही पैशाने विकत घेता येते. त्या समजुतीने तो सर्व ठिकाणी प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला पाहतो. प्रत्येक गोष्टीच पैशाची किंमत करत असतो. कोणाला आपल्या गोत्राचा, कुळशिळाचा अभिमान असतो. त्याला वाटते की अमुक गोत्र किंवा कुलशिलात त्याचा जन्म झाला आहे म्हणजे तो उच्च झाला, त्यामुळे त्याची समाजात जागा निराळी आहे. परंतु परमात्म्याच्या दरबारी सर्वजण सारखेच असतात. येथे फक्त आर्तभक्तीला महत्त्व आहे. पूर्ण भावनायुक्त झालेला परमात्म्याच्या दरबारी सेवा रुजू करू शकतो. येथे केवळ शुद्ध भाव पात्र ठरतो. जात, धर्म, पैसा, कुल, शील याचा फायदा घेऊन काही जण उपासना करू पाहतात. त्यावेळी त्यांना त्याचे क्षणिक समाधान मिळतेही, परंतु त्यांची ही मिथ्या सेवा तेथे रुजू होत नाही. कोणी सत्तेच्या, अधिकाराच्या जोरावर परमात्म्याच्या गाभाऱ्यात समीप पोचला तरी हृदयी पोचू शकत नाही. इकडे भावभक्तीने कळस दर्शन घेणारा परमात्म्याच्या सेवेला रुजू होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की भजे का त्वरित भावनायुक्त. ज्याला खरोखरच परमात्म्याची भक्ती करायची आहे, ज्याला परमात्म्याची सेवा करायची आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार होऊन आपला आत्मोद्धार व्हावा असे वाटते, ज्याला मनापासून परमात्म्याची उपासना करायची आहे, त्याने आता एक क्षणही वाया घालवू नये. अशाने त्वरित लगेचच अगदी याच क्षणी भावभक्तीने परमात्म्याचे नामस्मरण करायला सुरुवात करावी. वास्तवात अगोदरच फार फार उशीर झालेला आहे. आता आणखी उशीर करू नये. या क्षणी मनात आले आहे तर लगेच नामजप सुरू करावा. काही जण असे समजतात की अध्यात्म हे म्हातारपणी, वय झाल्यावर प्रौढपणी करायचे असते. हा अगदी साफ चुकीचा समज आहे. अध्यात्म उपासना ही मनुष्याला समज आल्यावर लगेचच सुरू करायची असते.
पूर्वी लहानपणीच अध्यात्माचे संस्कार होत असत. त्यामुळे लहानपणीच परमात्म्याची उपासना सुरू होत असे. तेच योग्य होते. आता लोक म्हातारपणी भोग घ्यायचे वय निघून गेल्यावर किंवा काही अन्य कारणाने भोग घेणे अशक्य झाल्यावर अध्यात्माकडे वळतात. हे अगदी नाईलाजाने उपासना सुरू करणे असते. त्यामुळे त्यात भावभक्तीचा ओलावा जिव्हाळा नसतो. हे वेळ घालवायचे साधन म्हणून विरंगुळा असतो. परमात्म्याच्या चरणी ही सेवा दाखल करून घेतली जात नाही. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली त्वरा करत आहेत. आपले आयुष्य आपल्या हातात नाही. केव्हा कोण मृत होईल याचा काहीही भरवसा नसतो. वेळीच उपासना सुरू केलेली नसली तर मरण आले की नरदेह परमात्म्याच्या भक्तीशिवाय वाया जातो. नरदेह फार दुर्मिळ आहे. नरदेही एक क्षण अतिमोलाचा आहे. 84 लक्ष योनींचा प्रवास अनेक जन्म घेत पार करावा तेव्हा नरदेह प्राप्त होतो. तेव्हा या प्राप्त नरदेही अतित्वरेने जितकी उपासना नामस्मरण भक्ती करता येईल तितकी करावी असे श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. हरि ओम.